नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागामार्फत आपल्याला माहिती असेल 75,000 पदांची जी मेगा भरती काढण्यात आली होती, त्यामध्ये वन विभागाची देखील 2023 मध्ये जाहिरात आलेली होती। त्याच्यानंतर आता नवीन जाहिरात कधी येईल, आता सध्या मित्रांनो किती जागा रिक्त आहेत वन विभागामध्ये, कुठल्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जी माहिती मित्रांनो माहिती अधिकारामध्ये भेटलेली तीच माहिती आपण पाहणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण जिल्ह्यांची जाहिरात प्रसिद्ध होत असते। आता ही एक जाहिरात तुम्हाला मी वन विभागाची वनरक्षक पदाची दाखवलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने जागा निघत असतात। तर ही मागच्या वर्षी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे। यामध्ये बरेच जण जॉईन देखील आता झालेले आहेत, सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे देखील झालेलं आहे। वनरक्षक हे जे पद आहे मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला 21,000 ते 69,100 इतका पगार असतो। यासाठी मागच्या वर्षी 21 ते 38 पदांची जाहिरात मित्रांनो आलेली होती। तर यावेळेस 2024 नंतर मित्रांनो किंवा 2024 मध्ये किती जागा रिक्त आहेत अजून याच्या ही जागा भरल्यानंतर याच्यानंतर किती जागांची जाहिरात येऊ शकते ती देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। याचं वय मित्रांनो 18 ते 27 असतं मागास वर्गांसाठी, आणि या ठिकाणी मित्रांनो राखीव प्रयोगासाठी 18 ते 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते। यासाठी शारीरिक पात्रता देखील या पदासाठी लागते मित्रांनो। उंची असते तुमची पुरुष उमेदवारांना 163 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांना 150 सेंटीमीटर। त्यासोबत मित्रांनो या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी ठेवण्यात येते 12वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं असतं। या ठिकाणी म्हटलंय उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी विज्ञान, गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एका विषयासह तुम्ही उत्तीर्ण केलेली गरजेचं असतं। म्हणजे इथं आर्ट्स असेल, बीकॉम असेल, सायन्स असेल, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करता येतं। त्यासोबत तुम्ही जर अनुसूचित जमाती प्रयोगामधून असाल तर तुम्ही 10वी पासवरती देखील अप्लाय इथं करू शकतात। त्यासोबत माजी सैनिक असाल तरी देखील 10वी पासवरती फक्त तुम्हाला अर्ज करता येतो। तर याच्यासाठी रनिंग देखील तुमची असते मित्रांनो, आणि वॉकिंग टेस्ट देखील तुमची घेतली जाते। रनिंग मध्ये देखील मित्रांनो पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर अंतर धावायचं असतं, त्याला 80 गुण असतात, 17 मिनिटाचा वेळ असतो, त्याचं डिवायडेशन या ठिकाणी केलेलं असतं। तर अशी प्रत्येक जिल्ह्यानुसारची मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होते। 2023 मध्ये जे जागा भरल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो किती जागा अजून रिक्त आहेत वन विभागामधील कुठल्या पदासाठी, ज्याच्यामध्ये गट क व ड या दोघांचीही माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा तुमच्या समोर ही PDF फाईल ओपन केलेली आहे। यामध्ये मित्रांनो मंजूर पदं किती आहेत आणि भरलेली पदं किती आहेत आणि सध्या रिक्त पदं किती आहेत त्याची माहिती बघा। राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदं ही मार्च 2024 अखेरपर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। मार्च 2024 अखेरपर्यंत एवढी पदं सध्या मित्रांनो रिक्त आहेत। याची जाहिरात जी आहे आता विभागाच्या हातामध्ये आहे की कधी प्रसिद्ध करायची मित्रांनो, परंतु तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की किती रिक्त पद आहेत, किती पदांची जाहिरात येऊ शकते, कधी येऊ शकते, ही संपूर्ण ते विभागाच्या हातामध्ये तुम्हाला एक अंदाज येणार आहे की किती पदं रिक्त आहेत, किती पदांची जाहिरात येऊ शकते याच्यावरनं। तर बघा मित्रांनो गट अ ची पदं आहेत। या ठिकाणी गट अ ची पदं आपण बघणार नाहीत, गट क ची, ब ची आणि ड ची पदं पाहणार आहोत। तर गट ब मध्ये देखील विविध पदं आहेत मित्रांनो। गट ब पदांची देखील जाहिरात आलेली नाही, फक्त गट क पदांची जाहिरात मागच्या वेळेस आलेली आहे। तर बघा गट ब मध्ये देखील या ठिकाणी विविध पदं आहेत। त्याच्यासोबत मित्रांनो या ठिकाणी गट क मधली जर आपण बघितली तर याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता महत्त्वाची पदं आहेत। लेखपालची देखील मागच्या वेळी जाहिरात आलेली आहे। अजून देखील मित्रांनो त्याच्यामध्ये 4 जागा रिक्त आहेत। त्यानंतर लिपिकची देखील मागच्या वेळी जाहिरात नव्हती आली, 398 जागा रिक्त आहेत बघा। वनपालसाठी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर 54 जागा रिक्त आहेत। आणि आपलं महत्त्वाचं पद म्हणजे या ठिकाणी 43 नंबरवरती आहे, बघू शकता वनरक्षक। याच्यासाठी मित्रांनो सध्या मार्च 2024 अखेरपर्यंत किती पदं रिक्त आहेत या ठिकाणी दाखवलेले बघा। तुम्ही बघू शकता 1684 पदं या ठिकाणी रिक्त आहेत। व्यवस्थित दिसत नाहीये थोडं, परंतु 1684 पर्यंत अजून देखील पदं रिक्त आहेत। मागच्या वेळेस 2000 प्लस पदांची जाहिरात मित्रांनो आलेली होती। तर 1600 पेक्षा जास्त जागा अजून देखील या ठिकाणी रिक्त आहेत मित्रांनो। सरळ सेवेनी ही पदं जी आहेत ती भरली जातात। त्याच्यामधली बघू शकता वनरक्षकसाठी, सर्वेक्षकसाठी देखील मित्रांनो 68 पदं रिक्त आहेत अजून। त्याच्यासोबत बघा अजून भरपूर साऱ्या गट क मधल्या जागा आहेत ज्याच्यामध्ये विविध पदं अजून रिक्त आहेत। याच्यामध्ये बघू शकता वाहन चालक किंवा ट्रक चालक याची देखील जाहिरात आलेली नाही, त्याच्या देखील 106 जागा रिक्त आहेत गट क मधलं जर आपण बघितलं तर। त्याच्यानंतर बघा गट क मध्ये अजून या ठिकाणी भरपूर सारी पदं आहेत, भरपूर ठिकाणी रिक्त जागा आहेत। तर एकूण गट क च्या जागा जर बघितल्या तर 2426 जागा टोटल रिक्त आहेत। त्यामध्ये 1600 पेक्षा जास्त वनरक्षकच्या जागा आहेत, सर्वेक्षकच्या जागा आहेत अजून, आणि लेखपालची देखील जागा आहेत, आणि वाहन चालक
ट्रक चालकची देखील वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील। आता गट ड ची जाहिरात मित्रांनो येणं गरजेचं आहे, कारण की गट ड ची मागच्या वेळेस देखील जाहिरात आलेली नाहीये। तर गट ड मध्ये जर आपण बघितलं तर कुठली कुठली पद रिक्त आहेत आणि किती जागा आहेत बघा। याच्यामध्ये बघू शकता नाईक हे पद आहे मित्रांनो, 22 जागा रिक्त आहेत त्याला। शिपाई पदासाठी 94 जागा रिक्त आहेत। त्याच्यानंतर बघा चारा कापणारा याच्यासाठी 11 जागा मित्रांनो रिक्त आहेत। ही सरळ सेवेची सांगतो मित्रांनो तुम्हाला सर्व पद। त्याच्यानंतर खाली बघितलं तर गट ड मध्ये अजून बघा 40 पद जी आहेत या ठिकाणी पहारेकरी या पदासाठी रिक्त आहेत। 40 पद टोटल रिक्त आहेत त्याच्यासाठी। त्याच्यानंतर बाकीची 1 2 10 जागा सहाय्यक स्वयंपाकीसाठी या ठिकाणी 10 जागा आहेत। अशा पद्धतीने विविध जागा रिक्त आहेत। तर टोटल गट ड साठी बघितलं तर 184 वॅकेन्सी रिक्त आहेत मित्रांनो। त्यामध्ये शिपाईसाठी सर्वात जास्त जागा आहेत। असं मिळून मित्रांनो या ठिकाणी एकूण गट अ ब क ड साठी या ठिकाणी 3097 जागा पूर्णपणे वन विभागामध्ये सध्या रिक्त आहेत मित्रांनो। हे मार्च 2024 अखेरपर्यंतची सर्व जागा तुम्हाला पाहायला भेटतील। तर ह्या 3097 टोटल जागा या ठिकाणी मित्रांनो सध्या रिक्त आहेत। तर ही माहिती अधिकारामधून भेटलेली माहिती आहे। मार्च 2024 अखेरपर्यंतची ही रिक्त पदांची संख्या तुम्हाला दाखवलेली आहे। ही PDF फाईल आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये। मार्च 2024 अखेरपर्यंतची रिक्त पद आहेत। आता मित्रांनो वन विभाग याची कधीपर्यंत जाहिरात काढतं ते पाहणं गरजेचं आहे, कारण की याच्याबद्दल अजून कुठलंच अपडेट आलेलं नाही। नवीन जाहिरात कधी येणार त्याच्याबद्दलचं जसं अपडेट येईल मित्रांनो किंवा जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। फक्त किती जागा रिक्त आहेत ती आपल्याला याच्यावरून माहिती भेटलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो तुम्हाला सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी विविध पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत। जसे की सध्याची तुमची जिल्हा परिषदची आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका ही जी परीक्षा होते त्यासाठी तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार तांत्रिक प्रश्नावरती पुस्तक हवं असेल तर त्यांचं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे। यामध्ये आरोग्य सेवकच्या राहिलेल्या तुमच्या परीक्षा असतील पेसामधील ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहे। याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी तुम्हाला समावेश करून दिलेला आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदांसाठी। त्याचबरोबर आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न संच हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न संच पाहण्यासाठी तुम्हाला त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे। पोलीस भरतीचा 2023 चा प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचा उपलब्ध आहे। त्याचबरोबर ग्रामसेवकचे जे तुमचे राहिलेले परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी विचारले जाणाऱ्या सर्व तांत्रिक प्रश्नांचा समावेश तुम्हाला त्यांनी करून दिलेला आहे। याच्यामध्ये देखील नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व तांत्रिक प्रश्न आहेत। ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये देखील सर्व प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला दिलेला आहे। त्याचसोबत सामान्य ज्ञान हा जो विषय मित्रांनो प्रत्येक सरळ सेवा पदभरतीमध्ये तुम्हाला विचारला जातो, याच्यासाठी त्यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये देखील पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत TCS IBPS ने घेतलेल्या GS GK मधील प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये करून दिलेला आहे। तर हे पुस्तक देखील उपयुक्त आहे कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी। त्याचसोबत वाहन चालक भरती त्याचबरोबर SSC GD मराठी माध्यमातून पुस्तकं आहेत। वाहन चालक भरतीमध्ये वाहन चालक या पदासाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, मग पोलीस पदभरतीमध्ये असेल किंवा सरळ सेवेचे कुठलीही वाहन चालकची पदभरती असेल त्यासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं हे पुस्तक देखील उपलब्ध आहे। तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत। तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत।